शिरोळ विकासाचे मॉडेल बनू, अमरसिंह पाटील। शहरातील विविध प्रभागात विकास कामाचा धडाका। शिरोळ शहराचा सर्वांगीण विकास साधत असताना शासनाच्या विविध योजनेतून कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला। यामुळे नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात आल्या आहेत। मिळालेल्या निधीतून शिरोळ शहर हे विकासाचं मॉडेल बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी केलं। शिरोळमधील प्रभाग क्रमांक 6, 7 व 8 मधील विविध विकास कामांचा शुभारंभ बुधवारी सायंकाळी प्रमुख मान्यवर आणि स्थानिक नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला। यावेळी माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील हे बोलत होते। शहरातील प्रभाग क्रमांक 6 मधील शब्बीर मुजावर घर ते संजय मांजरेकर घरापर्यंत रस्ता व गटर करणे, प्रभाग 8 मधील बशीर कागवाडे घर ते जयसिंग पाटील घरापर्यंत रस्ता करणे, आडके घर ते माळी घरापर्यंत गटर करणे, सुनील पाटील ते सोडमळीपर्यंत गटर करणे, प्रभाग क्रमांक 7 मधील प्रफुल्ल कोळी घर ते अजिंक्य गावडे घरापर्यंत गटर करणे, अनिल काळे घर ते श्रीपती बारवाडकर घरापर्यंत रस्ता करणे, दत्ता सुरवसे घर ते प्रदीप जगदाळे घरापर्यंत गटर करणे, प्रसाद धर्माधिकारी दुकान ते संभाजी जगदाळे घरापर्यंत रस्ता करणे, लक्ष्मी मंदिर ते दिलीप पाटील घरापर्यंत रस्ता करणे, गणेश कोळी घर ते मधुकर महात्मे घरापर्यंत रस्ता करणे, अशा 83 लाख रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र माने, पैलवान प्रकाश गावडे, माजी नगरसेवक रावसाहेब पाटील मलिकवाडे, श्रीवर्धन माने देशमुख, NY जाधव, माजी सरपंच अर्जुन काळे, माजी ग्रामपंचायत सदस्य नीळकंठ उर्फ पिंटू पल्ले, गुरुदत्त शुगर्सचे संचालक शिवाजीराव माने देशमुख, शिवाजी कोळी, पांडुरंग पवार, सतीश अडगुळे, संभाजी भोसले, बाळासोरगे, अमरसिंह माने, महादेव माने, प्रवीणसिंह माने, सुभाष माळी, अण्णाप्पा पुजारी, संजय शिंदे, सुभाष कोळी, विजय कोळी, सदाशिव माळी, अमरसिंह शिंदे, रामचंद्र पाटील, मारुती जाधव, किरण माने गावडे, उल्हास पाटील, चंद्रशेखर माने चुडमुंगे, सर्जेराव कांबळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।